पालघर नगर परिषद के आम चुनाव 2025 की आधिकारिक घोषणा कर दी गई है। चुनाव निर्णय अधिकारी श्याम मधुमकर ने प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से चुनाव कार्यक्रम की जानकारी दी। उनके अनुसार पालघर नगर परिषद का चुनाव 2 दिसंबर 2025 को संपन्न होगा, जबकि मतगणना 3 दिसंबर 2025 को की जाएगी। नामांकन भरने की प्रक्रिया 10 नवंबर 2025 शुरू होगी और 17 नवंबर 2025 नामांकन की अंतिम तिथि रखी गई है। घोषणा के बाद पालघर शहर में चुनावी सरगर्मी तेज हो गई है। सभी राजनीतिक दलों ने प्रचार अभियान की तैयारी शुरू कर दी है। 17 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारले जातील आणि उमेदवाराला हे नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरायचे आणि ते भरण्यासाठी त्यांना राज्य निवडणुकीची लिंक ही 10 तारखेला पासून ते 17 तारखेला 2 वाजेपर्यंत राहणार आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांना उपलब्ध राहणार आहे साईट ऑनलाईन भरण्यासाठी। परंतु नामनिर्देशन आमच्याकडे आणून देण्यासाठी ऑफिसला त्यांना दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे 17 नोव्हेंबरला। आणि आपला माहितीच आहे की निवडणूक निर्णय अधिकारीचं जे कार्यालय आहे नगर परिषदचे जे कार्यालय ठरवलेले आहे या ठिकाणी नगरसेवक कार्यालयात उमेदवारांना आणून देणं आवश्यक आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी ही 18 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता या ठिकाणी होईल निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये नगर परिषद कार्यालय। त्याच्यानंतर नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत असेल। 21 नोव्हेंबरला 3 वाजेपर्यंत तिथं अपील नाही त्या ठिकाणी। एखाद्या ठिकाणी जर अपील झालं तर त्या ठिकाणी 25 नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख असेल मागे घेण्यासाठी। त्याच्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी 26 नोव्हेंबरला आहे आणि मतदानाचा दिनांक हा 2 डिसेंबर आहे आणि मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे आणि मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून याच ठिकाणी नगर परिषद कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे। अशा पद्धतीने हा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे। या ठिकाणी आपल्यास माहिती मतदारसंख्या 55,727 आहे। एकूण मतदान केंद्र 56 आहेत आणि ह्या 56 मतदान केंद्रानुसार आम्हाला जे आवश्यक ईव्हीएम मशीन लागणार आहे त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलट युनिट आणि राज्य निवडणूक आयोगाची निवडणूक असल्यामुळे मेमरी चिप असतात DMM। तर या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। एकूण 70 कंट्रोल युनिट, बॅलट युनिट कुठे काही प्रभाव 2 लागू शकतात त्या हिशोबाने आम्ही दुप्पट मागणी केलेली 140 आणि DMM 70 अशा प्रकारे जवळपास आम्ही ईव्हीएमची मागणी केलेली आहे आणि ते ईव्हीएम प्राप्त देखील आहेत आमच्याकडे तहसीलदार ऑफिसला प्राप्त आहे। त्याच्यानंतर आम्हाला मॅनपॉवर जे लागणार आहे एकूण टीम आम्हाला 56 केंद्र आहे तर राखीवनुसार 61 टीम आम्हाला लागणार आहे। परंतु पहिल्या याच्यामध्ये आम्ही जवळपास 125% टीमची ऑर्डर करतोय आणि पहिलं प्रशिक्षण जवळपास 280 टीम स्टाफला म्हणजे 70 टीमला आम्ही ऑर्डर काढतोय। 70 टीममध्ये साधारण 280 मतदान केंद्राचे आणि मतदान अधिकारी असतील। त्यांचं प्रशिक्षणाच्या ऑर्डर आम्ही 2 दिवसात काढणार आहोत आणि त्यांचं प्रशिक्षण तारखाही देखील आम्ही ठरवलेल्या आहेत 14 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर असे तारखा देखील ठरवलेल्या आहेत। त्यांचं प्रशिक्षण होईल त्या ठिकाणी सविस्तर। अशा पद्धतीनं मतदान अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांचं मॅनपॉवर मॅनेजमेंटचं जे आमचं नियोजन आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि हे करताना वेगवेगळे कामं असतात निवडणुकीमध्ये तर त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या टीम फॉर्म केलेल्या आहेत। सगळ्या त्याच्यामध्ये जवळपास 26 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत वेगवेगळ्या कामाच्या। जसं त्याच्यामध्ये आचारसंहितेची टीम आहे, नामनिर्देशन घेण्यासाठीची टीम आहे, मतपत्रिका छपाई आहे, त्याच्यानंतर प्रशिक्षण आहे, महत्त्वाचे जे